बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे. काहीतरी सुकृत आपल्या पदरामध्ये बांधलंय, त्यामुळे आपल्याला कथा, कीर्तन, भजन हे सगळं करता येतं. कारण भगवंताचं नाम सुद्धा मुखाला येणं हे सुद्धा भाग्यानं प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून मूळचे धबिली या गावामध्ये येण्याचा योग भगवंताच्या कृपेने आज प्राप्त झाला. सेवा करण्याचा योग काही प्राप्त झाला. पूर्वपुण्याईनं त्यात सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, मृदंगाचार्य, चोपदार हे सर्व जे काही सेवेकरी अतिशय आनंदानं असा महोत्सव दरवर्षी साजरा करतात. हे पाहून अतिशय आनंद वाटतो. कारण संतांचा सांगोवाच आहे. सदा नाम घोष करो हरी कथा, तेणे सदा चिंता समाधान. जीवनामध्ये तुम्हाला जर समाधान प्राप्त करायचं असेल तर ते केवळ भगवंताच्या कथेमध्ये आणि भगवंताच्या नामस्मरणात. इतर समाधान कुठेही प्राप्त होणार नाही. विठ्ठल विठ्ठल सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भल डुलत सु. मनाची एकाग्रता झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्याला म्हणतात समाधान. आपण नुसतंच म्हणतो महाराज समाधान मिळणं, समाधान मिळणं, पण ते संसारामध्ये समाधान प्राप्त होत नाही महाराज. सुख समाधान हे खरं पाहायचं झालं तर संसाराचे शब्दच नाहीत महाराज. बघा तुम्ही विचार करून पहा, संसारामध्ये कुठं समाधान प्राप्त झाले, कुठं सुख प्राप्त झाले, याचा विचार करा. संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. नुसती मनुष्याला तळमळ लागली. काम क्रोध लोभ तृष्णी पाठी लागली ओढाळ, कवनामे शरण जाव दृष्टी देव. आपण दररोज काकड्यामध्ये म्हणतोच ना, आपलं म्हणणं झाले पण त्याप्रमाणे वागणं काही नाही, आचरण काही नाही. त्यामुळे समाधान मनुष्याला प्राप्त होईना. म्हणून समाधान जर प्राप्त करायचं असेल तर ते केवळ महाराज या प्रस्तुत अभंगातून सांगतात. म्हणगोनी शरण जावे सर्व भावे देवासे. समग्र अभंगाचा जर विचार केला आपण तर महाराज आपल्या यावत जीव मात्राला उपदेश करतात. विठ्ठल उपदेश करण्याचा अधिकार खरं संत महात्म्यांना आहे. आता तुम्ही म्हणताल महाराज उपदेश म्हणजे काय? उपदेश शब्दाची व्याख्या सांगत असताना भागवती ग्रंथामध्ये 4 प्रकार सांगितलेत उपदेशाचे. बरं का, काय काय सांगितलं विचार. पहिला विचार सांगितला आज्ञा, दुसरा विचार सांगितला अनुज्ञा, तिसरा विचार सांगितला अभ्यर्थना, आणि शेवटचा जो विचार आहे तो उपदेश आहे. विठ्ठल विठ्ठल. आज्ञा कशाला म्हणावी? आपण दररोज लहान लेकराला सांगतो एखादं काम, लहान लेकराला ते काम केलं ही आज्ञा आहे. मोठ्या माणसाने लहान माणसाला काहीतरी काम सांगणं याला म्हणतात आज्ञा. बरं, उदाहरण पाहायचं झालं, एखादा मालक आहे, त्याच्याकडे शेती आहे, त्याच्याकडे काही नोकर आहेत. तो मालक त्या नोकराला काहीतरी काम सांगतो, जा बाबा शेतामध्ये चारा आण, गाईला टाक, गाईला पाणी दे. काही शेतातले काही कामं असतील. मालकानं नोकराला केलेली ती आज्ञा. म्हणजे मोठ्यानं
मोठ्या माणसानं लहान माणसाला काहीतरी काम सांगणं, याला म्हणतात आज्ञा. दुसरा विचार सांगितला भामती ग्रंथामध्ये अनुज्ञा. अनुज्ञा म्हणजे काय? अनुज्ञा म्हणजे एखाद्या माणसाची एखाद्या कामामध्ये जर प्रवृत्ती असेल, बरं का, लक्षात घ्या, थोडा बारकाईने विचार करा म्हणजे लक्षात येईल आपल्याला. एखाद्या माणसाची एखाद्या कामामध्ये जर प्रवृत्ती असेल, ती प्रवृत्ती अजून दृढ करण्यासाठी जे संमतीचं बोलणं लागतं त्याला म्हणतात अनुज्ञा. विचार सांगतो, दृष्टांत देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. एखादा नवीन वारकरी आहे, तरुण वर्गामध्ये एखादा कोणी वारीला निघाला मुलगा, त्याला जुन्या वारकऱ्याकडे भेटायची इच्छा होते. तो जातो, नमस्कार करतो, बाबा बोल. वारीला जायची इच्छा झाली. आषाढी कार्तिकी भक्त पंढरपूरला निघालो. त्या जुन्या वारकऱ्याला काय वाटतं? वा वा वा, आनंद वाटतो. वारीला निघाला, लहान मुलगा, आनंद वाटतो. पण तो जुना वारकरी काय म्हणतो? जा बाबा त्याच्यात कल्याण आहे, जा बाबा त्याच्यात कल्याण आहे. हे जे बोलणं आहे ते संमतीचं बोलणं आहे, म्हणून त्याला अनुज्ञा असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तिसरा विचार सांगितला भागवती ग्रंथामध्ये अभ्यर्थना. अभ्यर्थना म्हणजे काय? अभ्यर्थना या शब्दाचाच अर्थ असा प्रार्थना असा करावा लागतो. एका वेदपाठ शाळेमध्ये वेदाध्ययन चालू आहे. गुरुजी कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त आहेत. पाठाची वेळ झाली. मग ते विचारसागर असो, वृत्तीप्रभाकर असो, भांडारकर असो, गुरुजी एखाद्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि पाठाची वेळ झाली. विद्यार्थी तळमळ करतो. आपण गुरुजींना स्मरण तरी करून द्यावं. धावत जातो, गुरुजींना नमस्कार करतो. गुरु महाराज पाठाची वेळ झाली, पाठाला चला. आता पाठाची वेळ झाली, पाठाला चला म्हणण्यामध्ये जी प्रार्थना विद्यार्थ्यांनी मोठ्याला केलेली आहे, गुरूंना केलेली आहे, त्याला आज्ञा म्हणता का? म्हणता येत नाही, कारण लहान आहे. अनुज्ञा म्हणता का? तर तसा विषय नाही. पण भागवती ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की याला अभ्यर्थना असा शब्द आहे. थोडक्यात प्रार्थना, लहान माणसाने मोठ्या माणसाला केलेली ती प्रार्थना. पुढे चला, चौथा विचार सांगितला तो म्हणजे उपदेश. उपदेश शब्दाची व्याख्या सांगत असताना उपदेश म्हणजे काय? मोठ्या माणसानं लहान माणसाला कल्याणाचं साधन सांगणं, याला म्हणतात उपदेश. विठ्ठल मग हा उपदेश कोणी कोणाला करावा? उपदेश म्हणजे काय आपल्याला कळालं. उपदेश म्हणजे काय? मोठ्या माणसानं लहान माणसाच्या कल्याणाचं साधन सांगणं. आता तुम्ही म्हणताल महाराज आज्ञा आणि उपदेशामध्ये काय फरक आहे? आज्ञा करणाराही मोठा आणि आज्ञा ऐकणारा लहान. तसं उपदेश करणारा मोठा आणि उपदेश ऐकणारा लहान. मग याच्यामधला काय फरक आहे? त्याचा फरक इतकाच आहे, आज्ञा करणारा त्याच्यावर ही जबाबदारी नाही की त्याच्या कल्याणाचं साधन सांगावं, पण उपदेश करणारा मात्र त्याच्यावर ही जबाबदारी आहे की त्याच्या कल्याणाचाच विचार करून सांगणारा तो उपदेश आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगतामध्ये जर विचार केला तर संत महात्मा जगापेक्षा मोठा आहे. किती मोठा? अहो जगापेक्षा तर मोठा आहेच, म्हणून ते जगताला उपदेश करतात. पण देवापेक्षा संत महात्मा मोठा आहे. म्हणून संत महात्मे त्याचं वर्णन करत असताना असं सांगतात, साधू थोर जाणा साधू थोर
साधु